आज या ठिकाणी आपण जे सगळे जमलेलो आहोत ते फलटण एज्युकेशन सोसायटीने जे विविध उपक्रम चालू केले आहेत त्यातला हा एक उपक्रम आहे. तसे अधिक उपक्रम क्रिकेटची अकॅडमी आहे, CATची अकॅडमी आहे, तसंच हा एक संगीताची अकॅडमी या ठिकाणी असावी असं बरेच वर्षापासूनचं अपेक्षा होती, प्रयत्न होता. पण यासाठी चांगले आणि योग्य व्यक्ती आम्हाला उपलब्ध होत नव्हते. पण फलटणकरांच्या नशिबाने या ठिकाणी भाग्यश्री गोसावी आल्या. त्यांनी विनंती केली या ठिकाणी मी संगीताचे विद्यार्थी तयार करण्याच्या दृष्टीने मी काही प्रयत्न करते. संस्थेने ते मान्य केलं, त्यांना जागा दिली, सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि 3-4 वर्षामध्ये त्यांचं खूप आता प्रगती झाली आहे. या ठिकाणी जे फलटणी सोसायटीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना तबला वादन, हार्मोनियम यामध्ये आवड, संगीत, नृत्य याच्यामध्ये आवड निर्माण झालेली आहे आणि विविध इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत ते कशी वाजवायचे याची त्यांची उत्सुकता आहे. ती उत्सुकता पूर्ण करण्यासाठी या भाग्यश्री गोसावी ह्या प्रयत्नशील आहेत आणि ते सक्सेस होत आहे. संख्या विद्यार्थ्यांची वाढली आहे. रात्री 8 वाजेपर्यंतसुद्धा म्हटलं तर इथं विद्यार्थी येतात, पालक येतात, मार्गदर्शन घेऊन ते व्यवस्थित घरी जाऊ शकतात. तर असे हे उपक्रम चालू असताना जे काही मुलांनी शिकलं आहे त्या मुलांना आणखीन काहीतरी नवीन नॉलेज किंवा ज्ञान असणं आवश्यक आहे असं या भाग्यश्री गोसावीचं म्हणणं होतं. आणि मग दरवर्षी 2 दिवस एक समारोह या ठिकाणी, मोठा कार्यक्रम या ठिकाणी 2 दिवस होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जे कलाकार आहेत ते इथे येतात, त्यांची इन्स्ट्रुमेंट्स ती वाजवून दाखवतात. त्याचा आनंद फलटणकरांना मिळतो आणि विद्यार्थ्यांना त्याचं नॉलेज मिळतं आणि आपणसुद्धा असं व्हावं. कारण हे जे सगळे कलाकार इथे येतात हे काही फार मोठे दिल्ली, मुंबई, आग्रा वगैरे असे नसतात. ग्रामीण भागातले सुद्धा अनेक कलाकार आहेत ते इथे येतात, आपली कला दाखवतात आणि आपल्या या विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळते की ते जर होतं तर मलासुद्धा एक भविष्यात असं व्हायची इच्छा निर्माण होते आणि त्या दिशेने ते प्रयत्न करतात. आणि त्यामुळं या वर्षासाठी म्हणजे 25-26मध्ये हा कार्यक्रम आता जो अरेंज केला आहे 17 आणि 18 एप्रिलला जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासंबंधी भाग्यश्री गोसावी अधिक माहिती देऊ शकतील. त्यांना विनंती करतो की त्यांनी माहिती द्यावी. शास्त्रीय संगीत ही आपल्या भारताची संपूर्ण जगाला मोठी भेट आहे. परंतु नंतरच्या काळात योग्य प्रकारानं प्रचार आणि प्रसार न झाल्यानं आपलं पारंपरिक संगीत आणि नवी पिढी यामध्ये दरी निर्माण झाली आहे असं चित्र आज सर्वत्रच पाहायला मिळतं. ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या फलटणच्या राजघराण्यानं साहित्य, क्रीडा आणि कलांना पूर्वीपासूनच प्रोत्साहित केलं आहे. फलटण परिसरात यामुळंच तुलनेनं अधिक व्यासंगी, दर्दी रसिक आपणास पाहावयास मिळतात. शहर आणि परिसर शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करीत आहे. या बदलत्या काळात समाजाची सांस्कृतिक जडणघडण आणि संस्कार मूल्य यांच्या जपणुकीचा विचार होणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत भारतीय संगीत पोहोचवण्यासाठी, त्याची गोडी वाढवण्यासाठी कला प्रसारक संस्था आणि गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स यांनी पुढाकार घेऊन 2020 पासून फलटण संस्थान हेरिटेज संगीत महोत्सव या उपक्रमाची सुरुवात केली. यामध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीच्या प्रागतिक विचारांच्या टीमचं तितकंच महत्त्वाचं मार्गदर्शन आणि योगदान आहे. हळूहळू हा महोत्सव फलटण शहराची सांस्कृतिक ओळख बनत आहे. परंपरेतील संगीत नव्या पिढीसाठी सुलभ आणि आकर्षक पद्धतीनं पेश केलं जात आहे आणि रसिकांना ते भावत आहे. राग तालांची अनुभूती फलटणकर रसिक अधिक संख्येनं घेत आहेत. यावर्षीचा महोत्सव दिनांक 17 आणि 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत प्रतिवर्षाप्रमाणे मुधोजी हायस्कूलच्या रंगमंचावर आयोजित करण्यात येत आहे. यावर्षीच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचा जादूची पेटी हा कार्यक्रम जगप्रसिद्ध कलाकार आदित्य ओक आणि सत्यजित प्रभू सादर करणार आहेत. याचबरोबर आंतरराष्ट्रीय सनईवादक श्री केदार जाधव हेही या महोत्सवात सादरीकरण करणार आहेत. प्रतिभावान युवा कलाकार रसिका वैशंपायन, रियालिटी शोजमध्ये नाव कमावलेल्या प्रियंका चौधरी ढेरंगे यांचं गायन आणि निवेदिता नंदिता देशपांडे यांचं कथक नृत्य हेही या महोत्सवाचं आकर्षण असणार आहे. गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स मुख्य प्रायोजक असलेल्या या महोत्सवाला जोशी हॉस्पिटल्स, ॲग्रोकेम फाउंडेशन, आय आय केअर फाउंडेशन, मॅग्नेशिया केमिकल्स, अरिस्टा केमिकल्स, अरिहंत ऑटोझोन, युनिटी डेव्हलपर्स आणि शांतिकाका सराफ अँड सन्स यांचे बहुमूल्य प्रायोजकत्व लाभलं आहे.
कार्यक्रमाच्या खुर्ची प्रवेशिका जोशी हॉस्पिटल्स, अरिहंत ऑटोझोन, TVS शोरूम, शांतिकाका सराफ यांचं रिंग रोडवरील दालन आणि सरस्वती संगीत अकादमी या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. या महोत्सवात सर्व कार्यक्रम वेळेत म्हणजे सायंकाळी 6 वाजता सुरू होतील याचीही रसिकांनी नोंद घ्यावी. फलटणकर रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा लाभ घ्यावा असे आवाहन आम्ही करीत आहोत. धन्यवाद.